नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी झटपट होणारी त्याचबरोबर मलाईदार टेस्टी अशी तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहणार आहोत। खीर बनवण्यासाठी येथे कुठलाही सुवासिक असा तांदूळ तुम्ही घेऊ शकता। येथे मी 5 टेबलस्पून इतका आंबेमोहर हा तांदूळ घेतलेला आहे। घेतलेला तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 20 ते 25 मिनिटे भिजत ठेवायचा आहे। येथे मी आवडीप्रमाणे 6-7 काजू, बदाम त्याचबरोबर थोडेसे पिस्ता कापून घेतलेले आहेत। गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 पळी इतकं साजूक तूप घालून घेऊया। तूप हलकंसं मेल्ट झालं की त्यामध्ये बारीक कापून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि येथे पाहू शकता ड्रायफ्रूट्स झालेले आहेत, हे काढून घेऊया। सेम कढईमध्ये अंदाजे अर्धा लिटर इतकं दूध घालूया। दूध तापत ठेवलेलं आहे आणि या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतील। तोपर्यंत भिजत ठेवलेला तांदूळ बारीक करून घेऊया। तांदळामध्ये जेवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्या पाण्यासहित सर्व तांदूळ छोट्या मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पल्स मोडवरती हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहेत। आणि येथे पाहू शकता तांदळाची पेस्ट तयार आहे। तांदळाचं टेक्स्चर अतिशय फाईन न करता ते थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून आपली खीर व्यवस्थित होते। तोपर्यंत इकडे दुधाला देखील उकळी आलेली आहे। ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या स्टेजला बारीक करून घेतलेला तांदूळ दुधामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर तांदूळ घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे, त्यामुळे तांदळाच्या गुठळ्या न होता आपल्या खिरीला छान एकसंधपणा येतो। आणि येथे पाहू शकता फक्त 1 मिनिटामध्येच आपल्या खिरीला छान घट्टसरपणा, दाटसरपणा आलेला आहे। या स्टेजला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। आणि येथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपली खीर येथे छान शिजली गेलेली आहे। त्याचबरोबर टेक्स्चर देखील क्रीमी असं झालेलं आहे। येथे मी 1 छोटी वाटी साखर खिरीमध्ये घातलेली आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स
आणि पाऊण टेबलस्पून इतकी इलायची पावडर घालूया आणि खीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. येथे आपली खीर रेडी आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि खीरीला उत्तम अशी टेस्ट यावी यासाठी चिमूटभर मीठ घालून खीर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पाहिलेत ना, तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. केवळ 1 पळी तूप आणि 4 ते 5 चमचे आंबेमोहर तांदूळ वापरून ही क्रीमी अशी खीर बनवली गेलेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. अगदी बासुंदीसारखाच टेक्स्चर आणि चव आपल्या खीरीला आलेली आहे. येथे मी गार्निशिंग करता थोडेसे केसर घालत आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. चला तर मग खीर सर्व करूया. रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या कुक विथ शारदा बडे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. येथे आपली खीर सर्व करून झालेली आहे. त्याचबरोबर गार्निशिंग देखील करून झालेलं आहे. उत्तम अशी खीर आपली येथे दिसत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.